विधायक सुब्रमण्यम गंटीवार ने राज्य के बजट को किसानों, ग्रामीण विकास और शहरी प्रगति के लिए महत्वपूर्ण बताते हुए विश्वास जताया है कि यह बजट महाराष्ट्र को जल्द ही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था की दिशा में आगे बढ़ाएगा। चंद्रपुर के सर्वांगीण विकास के लिए नियोजनबद्ध और परिणामकारक कदम उठाए जा रहे हैं। इसी कदम में चंद्रपुर के आवश्यक प्रस्तावित रिंग रोड परियोजना को 3 चरणों में विकसित किया जाएगा। ऐसी जानकारी पूर्व वित्त मंत्री तथा विधायक सुब्रमण्यम गंटीवार ने आयोजित पत्र परिषद में दी। इस समय उन्होंने बताया कि स्मार्ट रिंग रोड परियोजना पर लगभग 1500 करोड़ रुपए खर्च होने का अनुमान है और इसका प्रोजेक्ट एक नासिक की कंपनी द्वारा तैयार किया जा रहा है। गंटीवार ने बताया कि यह रिंग रोड समृद्धि महामार्ग से जोड़ा जाएगा, जिससे यातायात व्यवस्था सुगम होगी और औद्योगिक विकास को गति मिलेगी। साथ ही रिंग रोड के किनारे लॉजिस्टिक पार्क विकसित करने की भी योजना है, जिससे रोजगार के अवसर बढ़ने की उम्मीद है। उन्होंने बताया कि चंद्रपुर में प्रस्तावित इंटरनेशनल स्टेडियम को मंजूरी अंतिम चरण में है। वहीं बल्लारपुर में दुनिया का तीसरा टिम्बर म्यूजियम बनाया जाएगा, जिससे पर्यटन को बढ़ावा मिलेगा। इसके अलावा अगले 7 वर्षों में 1300 हेक्टेयर क्षेत्र में एक आधुनिक शहर बसाने का प्रस्ताव भी तैयार किया गया है। आवास के क्षेत्र में जानकारी देते हुए उन्होंने कहा कि प्रधानमंत्री आवास योजना के तहत चंद्रपुर के लिए 10,000 घरों को मंजूरी मिली है, जिनमें से पहले चरण में 2,000 घरों का निर्माण किया जाएगा और इसी के लिए निधि स्वीकृत हो चुकी है। गंटीवार ने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने चंद्रपुर में स्टॉल सेंटर स्थापित करने की घोषणा की है, जहाँ स्थानीय छात्रों को प्रशिक्षण दिया जाएगा। इसके अलावा SNDT विश्वविद्यालय में 30 मार्च से BA फैमिली कोर्स शुरू किया जा रहा है। उन्होंने झरपट नदी के स्वच्छ और पुनरुद्धार के लिए केंद्र से निधि प्राप्त करने के प्रयास जारी होने की जानकारी दी। साथ ही चंद्रपुर के समग्र विकास के लिए विभिन्न क्षेत्र के लोगों की एक समिति गठित करने की बात कही, जो अपने सुझाव सरकार को दे। राज्य के बजट पर बोलते हुए गंटीवार ने कहा कि महाराष्ट्र आर्थिक प्रगति की दिशा में तेजी से आगे बढ़ रहा है। उन्होंने दावा किया है कि प्रति व्यक्ति आय में वृद्धि हो रही है और राज्य का कर्ज भी नियंत्रण में है। उन्होंने यह भी कहा कि किसानों को आधार देने वाला यह बजट महाराष्ट्र को जल्द ही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनाने की दिशा में महत्वपूर्ण साबित होगा। निश्चितपणे 50,000 कोटीचं जे बांबू मिशन आहे, यामध्ये आमचा जिल्हा निश्चितपणे पुढे असेल। शेतकऱ्यांच्या दृष्टीने या ठिकाणी जी कर्जमुक्ती योजना घोषित झाली, यामध्येही आमच्या जिल्ह्याला मोठा फायदा होईल। कृषी पंपाच्या संदर्भामध्ये 20,000 कोटीची तरतूद आहे, त्यामध्येही आमचा जिल्हा असेल। पण यापेक्षा महत्त्वाचे जे काही निर्णय आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये या चंद्रपूरच्या वाहतुकीच्या व्यवस्थेला सहज करण्यासाठी एक रिंग रोडच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। अंदाजे 1200 कोटीचा हा रिंग रोड असेल आणि यामध्ये छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेजी यांनी शब्द दिलाय की यामध्ये त्यांनी PMC करण्याचा निर्णय घेतलाय आणि यामध्ये आपण शहरातल्या गोडाऊन्सच्या संदर्भामध्ये सुद्धा एक त्या ठिकाणी एक मोठी व्यवस्था करण्यात यावी। आमचं बायपास हे आता शहराच्या मधात आलंय, तर जर आम्ही आमचा रिंग रोड केला, तिथं लॉजिस्टिक पार्क केलं, तर नवीन डेव्हलपमेंटला निश्चितपणे फायदा होईल। सन्माननीय उदय सामंतजींनी एक MIDCच्या माध्यमातून स्किल सेंटर देण्याची घोषणा केली आहे। स्वतः आदरणीय आमच्या मंत्री पंकजाताई प्रदूषणाच्या संदर्भात दौरा तर करतीलच, पण यामध्ये ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने त्यांनी यामध्ये आम्हाला शब्द दिलाय। मला वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, शेतमजूर, रोजगार, विद्यार्थी यासोबत क्रीडा क्षेत्राच्या विकासाचाही विचार केलाय। आपण नवीन चंद्रपूरमध्ये 137 कोटी रुपयाचं वीर बाबूराव शेडमाके आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभं करण्याचा निर्णय केला। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली, त्याच्यावर रिमार्कही केलाय आणि कदाचित पुढच्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः याची बैठक घेईल आणि त्यांनी शब्द दिलाय की आपण हे निश्चित करू। आपल्या शहराची सर्वात मोठी अडचण आहे, हे जुनं शहर आहे। राणी हिराई पासून तर राजे गोंडराजा यांनी या शहरामध्ये मोठे योगदान विकासामध्ये दिलं, पण या शहराच्या काही मर्यादा आहे। या शहराचा चौफेर विस्तार होत नाही, कारण 2 बाजूनी फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट वन क्षेत्रामुळे आडवा येतं। काही ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनमुळे काही आमच्या मर्यादा आहे आणि यासाठी नवीन चंद्रपूर ही 1998 पासून रखडलेली योजना, यावर आता मी लक्ष केंद्रित केलंय आणि नवीन चंद्रपूरसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन या शहरामधल्या अडीअडचणीचा सामना करणारे जे सन्माननीय नागरिक बंधू भगिनी आहे, त्यांना स्वस्त आणि मस्त घर व्हावं, एक सुंदर शहरामध्ये राहता यावं, एक स्मार्ट सिटी मध्ये राहता यावं, जे सर्व सोयींनी संपन्न असेल
असा विचार केलाय। यासाठी एक नवीन पीएमसी बसवू, एक इरई नदी आणि झरपड नदीच्या डेव्हलपमेंट सोबत इथं एक इरई फ्रंट, रिव्हर फ्रंट विकसित करता येईल। उत्तम सिमेंट रस्ते ज्याच्यामध्ये रोड फर्निचर आहे, रेडियम पट्ट्या आहे, शून्य अपघात होणारे रस्ते त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केला। विद्युत व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची योजना आहे, सोलर सिटी आहे। आता सध्या आपण 4 कामांना मंजुरी दिली आहे। एक ज्याच्यामध्ये 2004 घराचा पहिला टप्पा 234 कोटीचा, याला विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी व हरदीप सिंग पुरींनी मान्यता दिली। आपण वृद्धाश्रमाला मान्यता दिली आहे। तिथे एक छोटं ओल्ड एज तयार करतो, त्यालाही निधी वितरित करण्यासाठी मान्यता आली आहे। ई लायब्ररीला मान्यता कोसारायला आली आहे, ज्याचं भूमिपूजन मी पुढच्या 15 दिवसांनी करतोय। यासोबतच 145 कोटीच्या पहिल्या रस्त्याच्या टप्प्याला, साधारणतः रस्त्यासाठी आपल्याला 350 ते 400 कोटी व ड्रेनेज पकडून 500 कोटी हवे आहे। तर पहिला टप्पा जो आहे तो 145 कोटीचा, त्याला या महिन्याभरात मान्यता देण्याचं मंत्री महोदयांनी आश्वस्त केलं आहे। याशिवाय आपलं गडचिरोली आणि चंद्रपूर हे आता स्टील हब होते आहे आणि साधारणतः 2,70,65,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट येत आहे। यासाठी उदय सामंत साहेबांनी MIDCचं एक स्किल सेंटर इथं देण्याचा निर्णय केला आहे। आपण SNDT युनिव्हर्सिटी मुलींसाठी करतोच आहे, पण ते फक्त मुलींसाठी आहे, जिथं 5,000 मुली स्किल घेतील 62 कोर्सचं। पण मुलांसाठी तिथं SNDT हे महिला विद्यापीठ असल्याने एक प्रश्न होता, पण आमचे मित्र सन्मित्र उदय सामंतजींनी तो प्रश्न सोडवला आणि आता MIDCच्या माध्यमातून राज्यामध्ये 5 सेंटर डेव्हलप होत होते। आता त्यांनी 6वं सेंटर चंद्रपूर देण्याचं कबूल केलं। मला विश्वास आहे की एकीकडे मूळमध्ये आमचं पॉलिटेक्निक कॉलेज, त्याला AICTE मान्यता दिली आहे। 17 तारखेला त्या संदर्भातला निर्णय त्यांनी केलाय। तर अशा पद्धतीने आमच्या शैक्षणिक सोयी सुद्धा उत्तम पद्धतीने या आमच्या जिल्ह्यात होईल हा विश्वास आहे। फक्त 2 ठिकाणी आम्ही थोडं मागे आहोत। एकासाठी आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये आदिवासी बंधू भगिनींची लोकसंख्या मोठी आहे। साधारणतः आम्ही जर विचार केला तर 16.5% 2011च्या लोकसंख्येनुसार आदिवासी बंधू भगिनींची लोकसंख्या आहे, पण त्यांच्यामध्ये रोजगार निर्मिती, उद्योजकता याच्यामध्ये आम्ही मागे आहोत। मी एकदा मधात मिशन शौर्य हा प्रयोग केला आणि लक्षात आलं की आदिवासी तरुण तरुणी कुठेही मागे नाही, फक्त त्यांना संधी पाहिजे। त्यांना दया व सहानुभूती नको, फक्त संधी द्या, ते इतरांना मागे टाकू शकतील, एकलव्यापेक्षाही पुढे जाऊ शकतील एवढी क्षमता, अर्जुनापेक्षाही पुढे जातील एवढी क्षमता आहे। तर त्या दृष्टीने आम्ही 2 MIDCची मान्यता मागितली होती आणि आम्हाला त्यासाठी सरकारने सकारात्मक MIDC पुमुर्णा MIDC करंजी आदिवासींसाठी राखून प्लग अँड प्ले असा तो निर्णय केला, पण त्याच्यात आम्ही थोडे मागे आहोत। आता त्याच्यातही जरा मला प्रयत्न करावा लागेल, कारण आमच्या जिल्ह्यात आदिवासी तरुण तरुणीही मागे राहता कामा नये।